मी तर म्हणतो दादाला जिवंत जाळा म्हणजे प्रश्नच मिटल. बाबांना काहीच झालं नसेल ना ग. लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा. नरसिंहरावाची डेड बॉडी तुमच्यापर्यंत पाठवताना मला कणभरही दुःख होणार नाही. त्यांना काही होणार नाही. काय ग ए, अशी भिकाऱ्यासारखी कधी अन्न न बघितल्यासारखी काय जेवतेस? भूक लागली म्हणून जेवते. घरात काय चाललंय याचं भान तरी आहे का? भाऊजींच्या काळजीने कोणाच्याही पोटात अन्नाचा कणही गेलेला नाहीये. आणि इथे बघा, बकासूर लाजेल अशा पद्धतीने जेवतेस तू. ताई, उगाच माझं जेवण काढायचं नाही. माझ्या आधी याच्यातलं निम्म जेवण तुम्ही संपवले. का ना खाली वाजल्याने उलट बोललीस तर? अजून तुम्हाला पुरतं ओळखलेलं दिसत नाहीये. या घरातल्या सगळ्या माणसांना ना चांगलं ओळखून आहे मी. बाकी कोणी किंमत देना म्हणून माझ्यावर येऊन आवाज चढवताय. त्या बाकीच्यांशी माझं काहीतरी नातं आहे. तुझ्यासारखं कोणी उपरं नाहीये. आत्ता इथून हाकलून दिलं ना तर रस्त्यावर भीक मागताना दिसशील. एक काम करा ताई, तुम्ही आहे ना मला हाकलाच या घरातनं. मग बघू या घरातली तुमच्या नात्यातली माणसं तुमची बाजू घेतायत का माझी. हो का? कशाच्या जोरावर तू इतक्या उड्या मारतेस ग? नाही, एकदा मला पण कळू दे ना. म्हणजे मग अहिल्याचा हिसका काय असतो ना ते तुला दाखवेन. मी सांगितलं ना ताई, या घरातली माणसं बऱ्याच गोष्टी लपवूनच ठेवतात बघा तुमच्यापासून. उगाच फालतू बडबड करू नकोस. जे माहिती आहे ना ते पटपट बोल. मी आता मोलकरीन नाही या घरातली, मालकीन आहे तुमच्याच सारखी. मला माहित नसेल तर घरातल्या कुठल्याही जबाबदार माणसाला जाऊन विचारा. परशु शेठचा वंश वाढतोय माझ्या पोटात. काय दानप्पा, जेवतायत का साहेब? नाही जेवले अजून. तुला काय वाटलं मारून मुटकून खायला घालायला मी काय लहान मुलगा आहे? मग तुला काय वाटलं तू उपोषण करशील आणि आमच्यात फरक पडेल? पडणारच, कारण मला काही झालं तर तुझ्या वडिलांचं काय, त्यामुळे मला जपावंच लागेल तुला. माझ्याबद्दल फार गैरसमज आहेत रे तुझे. असणारच ना. माझ्या घरी राहून माझ्या मुलीचा जीव वाचवलायस तू. आयुर्वेद कळतो तुला. अशी मुलगी दुसऱ्याचा जीव नाही घेऊ शकत. हे नाटक करायला मी तुमच्यासारख्या राजकारण्यांकडूनच शिकले. पण इतरांबद्दल तुम्हाला इतका तिरस्कार का? इतरांबद्दल नाही, तुमच्यासारख्या राजकारणी लोकांबद्दल. तुम्ही मनात आणलं तर आमचे प्रश्न तुम्ही असे सोडवू शकता, पण नाही, आमच्या प्रश्नांचं घोंगडं तुम्ही अजून असंच भिजत ठेवलंय. त्यासाठी हिंसा हेच उत्तर आहे? बंदूक माझ्याऐवजी तुझ्या हातात असती तर हा प्रश्न विचारला असता का? मग आठवले असते का तुला गांधीजी आणि पोलीस काय जंगलात आमच्याशी चर्चा करायला आले होते? पण तुमचे प्रश्न तरी काय आहेत? चर्चा करूया आपण, चर्चेनेच प्रश्न सुटतील. तुला इथे चर्चा करायला नाही बोलवलंय. माझ्या वडिलांना सोडावं म्हणून पकडून आणलंय तुला. आणि तुला पकडल्यावर तुला चर्चा करायची सुचली का रे? एरवी आमचे प्रश्न सोडवण्याऐवजी आम्हाला संपवण्याकडेच भर जास्त असतो तुमचा. पण तुमचे प्रश्न ऐकून घेण्यासाठीच मी इथे गडचिरोलीत आलो ना. कप गुमान जेवून घे, तर तू गोळ्या घालून डोक्यात. टेप घे आणि ती कोणाला पोचवायची हे वेगळं सांगायला नको तुला. कधी आणि किती वाजता? जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर. आणि गावात काय चाललंय याची बातमी काढून आण. त्या बकुळाला पाठव. तिच्यापासून सगळे पळतात खाली, तिला कशाला बोलावतो? कोटी जेवढं काम सांगितलंय तेवढं कर ना बे. तुला शेवटची वॉर्निंग देतोय मी. ग्रुप लीडरला फॉलो करायचा नसेल ना तुला तर ग्रुप सोडून जाऊ शकतेस तू. त्या नंदिनीसाठी माझ्या अंगावर ओरडतोयस तू?
एका ग्रुप लीडरची बाजू घेऊन बोलतोय मी. गेले 2 दिवस तुझे जे काय तमाशे चाललेत ना ते येत आहेत माझ्या कानावर. का नंदिनीने सांगितलं वाटतं तुला हे सगळं? ए कोणी काय सांगायची गरज नाही बे मला. इथं जे काही नियमाविरुद्ध घडतं ना ते येतं माझ्या कानावर. तुला शेवटची संधी देतोय. आता समजावलंय, परत चूक होता कामा नये. कळलं का बे? चल निघ. हॅलो मिसेस किल्लेदार. नमस्कार. मगाशी ते टीव्हीवरती काय दाखवत होते? हमारी जो टीम रेस्क्यू के लिए गई थी उनमें से 5 जवान शहीद हो गए. त्यांच्या काही मागण्या कळल्या का? मैडम हमारा शक सही निकला. वो लोग शिवाप्पा के ग्रुप के लोग हैं. उन्होंने हमें एक टेप भी भेजी है जिसमें उन्होंने मिस्टर किल्लेदार के बदले शिवप्पा की रिहाई की मांग की है. काय करणार आहात तुम्ही आता? देखिए मैडम, हम अपनी तरफ से पूरी कोशिश कर रहे हैं. आपके लिए तो यही राहत काफी है कि आपके पति जिंदा हैं और सही सलामत है. आगे जो भी होगा उसकी जानकारी मैं आप तक पहुंचाता रहूंगा. जय हिंद. आत्याबाई, हे काय चाललंय घरात? आता तुला काय झालं बाई? हे बघा, कुठलीही तक्रार कोणीही माझ्याकडे घेऊन येऊ नका. माझ्यात नाही आता काही ताकद ऐकायची. आता खरं तर माझ्यात ताकद राहिली नाहीये घरातलं हे नवनवीन प्रकरण ऐकण्याची. अहिल्याताई, तुम्हाला जे काही बोलायचंय ते आत्ताच बोलणं गरजेचं आहे का? आत्याबाईंची तब्येत तुम्ही बघताय, त्यांना याने आणखीन त्रास होईल. मी तुझ्याशी बोलत नाहीये, त्यामुळे मध्ये मध्ये बोलू नकोस. आत्याबाई, हे सुगंधाचं काय प्रकरण आहे? माझ्या कानावर का नाही घातलं? घरातल्या मेंबर्स पैकी एक मी नाहीये का? आत्याबाई, मी तुम्हाला विचारते, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. जाब विचारतेस मला? कुठल्या विषयावर बोलतेस तू? इथे आता नरसिंहाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि तुला ती सुगंधा सुचतीये? आत्याबाई, प्रश्न मोलकरणीचा नाही. प्रश्न हा आहे की घरात घडणाऱ्या गोष्टी माझ्यापर्यंत का पोहोचत नाहीयेत? मी घरातली कोणीच नाहीये का? कुठल्याही गोष्टीचा कसाही अर्थ लावतेस तू अहिल्या. आणि सुगंधा हे प्रकरण काय 4 चौघांच्यात मोठ्याने सांगण्यासारखं आहे. आणि आता कळलंय ना तुला? मग झालं तर जा तू आता, मला त्रास देऊ नकोस. आत्याबाई, खरं तर ज्यांच्यावर तुम्ही डाफरलं पाहिजे त्यांना सोडून मलाच ओरडताय. मध्यंतरी आर्यन आणि जानकीचं काहीतरी चाललं होतं. मग आर्यन आणि अमृताचं काहीतरी वेगळं. त्यात भाऊजीही मागे नाही. भाऊजी आणि राधिकाचं प्रकरण चालू होतं. हेही कमी होतं की काय? म्हणून या दोघांचं प्रकरण सुरू झालं. हे घर आहे की काय? अहिल्याताई, बास. किती बोलताय? ए, माझ्या समोर आवाज चढवून बोलायचं नाही. आपल्या नवऱ्याचे प्रताप माहिती नसतील ना तर गप्प बसायचं. मला सगळं माहिती आहे, पण तुम्ही आता जा इथून. मगासपासून आम्ही सांगतोय, तुम्हाला कळत नाहीये का?
आत्याबाई अगोदरच आजारी आहे आणि हे सगळं बोलण्याची ही वेळ नाही. आपण नंतर बोलूया. आजकाल ज्यांची लायकी सुद्धा नाहीये ती माणसंही डोक्यावर बसायला लागली. आणि घरातले मालक हातावर हात ठेवून बसले. जाऊ दे ना, मी कशाला बोलतेय. नाका तोंडात जेव्हा पाणी जायला लागेल ना तेव्हा आठवतील माझे शब्द. जेवायला वाढ. काय? जेवायला वाढ मला. मी तुम्हाला जेवायला वाढ. नाही तर तू बस, मी वाढतो तुला. मला काय आवडतं ते माहितीये तुला? हा, मी सगळी माहिती काढली आहे. तुम्हाला शेपू, गवार, मेथी आणि पालक आवडतो. जानकी, आज हे एकटेपण तुझ्या प्रत्येक आठवणीची दखल घ्यायला मला भाग पाडतंय. या समोरच्या ताटातला एकही घास मला खायचा नाहीये, कारण याला तुझ्या हाताचा वास नाही. पण जर मला तुला भेटायचं असेल तर इच्छा नसतानाही मला हे खावं लागेलच. तुझ्यासाठी, तुला भेटण्यासाठी. काय साहेब, पोटातल्या कावळ्यांनी जेवायला भाग पाडला ना, भुके पुढे भले भले नांगी टाकतात. नाती गोती किती मानता तुम्ही मला माहित नाही, पण कधी कधी इच्छा नसतानाही जेवावं लागतं. कारण दुसऱ्या कोणाचं तरी जगणं आपल्या जिवंत असण्यावर अवलंबून असतं. त्यामुळे तुमच्या धाकापोटी किंवा माझ्या भुकेपोटी जेवत नाहीये मी. दुसऱ्या कोणाच्या तरी जगण्यासाठी जेवतोय. हो ना, मग माझं जगणं सुद्धा माझ्या बाबांच्या जगण्यावर अवलंबून आहे. तुम्हालाही माणसांची ओढ आहे हे ऐकून बरं वाटलं. बदलशील तू. आम्हाला आमच्यात बदल नकोय. तुम्ही आमच्याशी जसं वागता त्या वागणुकीत बदल हवाय. मिळेल ना, पण त्यासाठी तुम्ही जो मार्ग अवलंबलाय तो योग्य नाही. गपगुमान जेव ना. 2 घास पोटात गेल्यावर फार तत्वज्ञान सुचतंय तुला. तूही जेवून घे, आणि जेवणार नसलीस तर माझ्यासाठी पाणी घेऊन जरा. आणशील ना? आणीन ना, कारण माझ्या बाबांचं जगणं तुझ्यावर अवलंबून आहे ना. नरसिंह किल्लेदारांच्या अपहरणातील पेच अजूनच वाढत चाललंय. कारण अपहरणकर्त्यांनी सरकारला 72 तासांची जी मुदत दिलेली आहे त्याबद्दल अजून काहीही विचार झालेला नाही. मुख्यमंत्र्यांनी आजची बैठक सुद्धा पुढे ढकलल्यामुळे काहीच निर्णय झाला नाही. इथे एका माणसाच्या जीवाचा प्रश्न आहे आणि ह्यांच्यात बैठक कधी करायची ह्याच्यात सुद्धा एकवाक्यता नाही. अरे पण मग आता आपण काय करायचं? काय करणार आत्या?
हातावर हात धरून बसण्यापलीकडे आपल्या तरी हातात काय आहे ग? मला ना या लोकांचं काही कळतच नाहीये. एवढे कसे उदासीन राहू शकतात हे? यात माझ्या नरसिंहाला काही झालं नाही म्हणजे मिळवली. काय करताय ग हे सरकार? हा, आतापर्यंत मी तुला सांगतो आत्या पोलीस, CID, CBI सगळ्यांची झोप उडायला पाहिजे होती, पण काय चाललंय? अरे आपला जीवाभावाचा माणूस अडकलाय म्हणून आपल्याला झळ पोचते रे. नुसतं आपलं नाहीये ते. दादा उभ्या महाराष्ट्राचा आहे. आपल्यापेक्षा जास्त काळजी त्याची सरकारने घ्यायला हवी आहे, पण नाही. अमन, मला वाटतं एक कर बाबा, वाघनिसांना फोन लाव. बघ त्यांना तरी काही माहिती आहे का? हा वामनराव, तिकडे सगळं ठीक आहे ना? वाकनीस, तिकडे सगळं हे असं चाललेलं असताना आम्ही इथे व्यवस्थित कसे राहू? हा, वाकनीस काय चाललंय नक्की तिकडे? नाही, काही विशेष प्रगती नाही. आता मुंबई आणि दिल्लीवरून काय हालचाली होत आहेत त्यावर सगळं अवलंबून आहे. वाकनीस, ते कोणाला काही पडलेली नाहीये. इथे फक्त ह्यांच्या बैठका चालल्या आहेत. वाकनीस, आता आपल्यालाच काहीतरी करायला हवंय. वामनराव, माझे सगळे प्रयत्न चालू आहेत. नक्की यश मिळेल. हो, पण वाकनीस, या दिल्लीच्या मुंबईच्या या सगळ्या राजकीय नेत्यांना काय झालंय काय? त्यांच्याकडून काय मदतीची अपेक्षा करणार आपण? आपलं मागचं प्रकरण अजूनही ताजं आहे. त्यामुळे सहजासहजी साहेबांना कोणीही मदत करणार नाही. त्यातनं आपण बंडखोर पडलो ना. त्यामुळे आपल्यासाठी सरकार मैदानात उतरणार नाही. वाकनीस, मग आता काय सगळं नुसतं पाहत राहायचंय का हो? नाही वामनराव, माझ्याकडून मी सगळे प्रयत्न करतोय. यश नक्की मिळेल, माझ्यावर विश्वास ठेवा. लेट्स होप सो. काय दिसत नाही? चुकून झालं. चांगले नव्हते गात मग अशी. आपण परत करूयात का? मी गाते. चांगलं असो अथवा वाईट असो, आता हे माझं आहे. मला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा मी आता हे ऐकेन. परत गाते ना.
नाही ना.